नमस्कार. पोलीस स्टेशन, तक्रार, FIR ही सगळी प्रक्रिया अनेकांना खूपच किचकट वाटते नाही का? पण विचार करा, जर हे सगळं सोपं झालं तर? पुण्यात पोलीस आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI वापरून गुन्हा नोंदवण्याची पद्धत सोपी आणि खूपच वेगवान बनवत आहेत. चला तर मग पाहूया, ही स्मार्ट FIR सिस्टम नक्की आहे तरी काय? एक कल्पना करा, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार किंवा FIR दाखल करायची प्रक्रिया जर अगदी सहज, सोपी झाली तर? आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की यात किती वेळ जातो, किती कागदपत्रे लागतात. पण याच प्रक्रियेत जर टेक्नॉलॉजीने मदत केली तर? ओके, तर मग हा बाणेर पोलिसांचा AI प्रयोग नेमका आहे काय? चला जरा सविस्तरपणे समजून घेऊया, कारण गुन्हा नोंदणीच्या प्रक्रियेला मॉडर्न बनवण्यासाठी हे खूप मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे, हे नक्की. बरं, ही AI असिस्टेड FIR सिस्टीम म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे जिथे AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पोलीस अधिकाऱ्यांना मदत करतं. कशासाठी? तर नागरिकांची तक्रार समजून घेण्यासाठी, तिचं विश्लेषण करण्यासाठी आणि त्यावरून एकदम अचूक आणि पटकन FIRचा ड्राफ्ट तयार करण्यासाठी. पण मग प्रश्न येतो की हे AI नक्की मदत करणार तरी कसं? ही जी नवीन प्रोसेस आहे ती नक्की काम कशी करते? चला स्टेप बाय स्टेप पाहूया. तर बघा, हे काम कसं होतं. सगळ्यात पहिल्यांदा पोलीस अधिकारी नेहमीप्रमाणे तक्रारदाराकडून सगळी माहिती घेतील. मग AI त्या तक्रारीचं विश्लेषण करेल. आता इथे खरी गंमत आहे. या विश्लेषणानंतर AI स्वतःच त्या गुन्ह्यासाठी कोणती कायदेशीर कलमं लावली पाहिजेत हे सुचवेल. एवढंच नाही तर सिस्टम आपोआप FIRचा एक कच्चा मसुदा म्हणजे ड्राफ्ट तयार करेल आणि सगळ्यात शेवटी पोलीस अधिकारी तो ड्राफ्ट व्यवस्थित तपासतील, त्यात आवश्यक बदल करतील आणि मगच त्याला फायनल करतील. म्हणजे बघा, AI इथे फक्त एका हुशार असिस्टंटसारखं काम करेल. अंतिम निर्णय मात्र पोलीस अधिकाऱ्याचाच असणार आहे. ओके, हे सगळं ठीक आहे, पण याचा पोलीस आणि सामान्य नागरिक या दोघांनाही फायदा काय? म्हणजे हे नवीन तंत्रज्ञान इतकं महत्त्वाचं का आहे? चला आता ते बघूया. जुनी पद्धत आणि ही नवीन AI वाली पद्धत यातला फरक तर बघा किती मोठा आहे. म्हणजे एका बाजूला आहे जुनी वेळखाऊ मॅन्युअल प्रोसेस आणि दुसऱ्या बाजूला आहे AIच्या मदतीने होणारी एक वेगवान, जास्त सोपी आणि अचूक प्रक्रिया. याचे जे मुख्य फायदे आहेत ते अगदी स्पष्ट आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे नागरिकांचा खूप महत्त्वाचा वेळ वाचणार आहे. दुसरं म्हणजे पोलिसांवरचा जो कागदपत्रांचा आणि इतर कामांचा भार असतो तो कमी होईल. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष तपासासाठी जास्त वेळ मिळेल. तिसरं, FIR बनवण्याची प्रोसेस खूपच फास्ट होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं, योग्य कायदेशीर कलमं लावण्यातली अचूकता सुद्धा वाढेल. आणि या प्रयोगाला वरिष्ठ स्तरावरून सुद्धा पूर्ण पाठिंबा आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः म्हटलं आहे की यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल आणि FIRचा मसुदा तयार करण्याची प्रक्रियाही वेगवान होईल. पोलीस प्रशासनाने ह्या कामासाठी AIचा वापर सुरू केला आहे. म्हणजे यावरून ह्या प्रयोगाचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. तर मग याचा अर्थ पोलिसांच्या कामाचं भविष्य असंच असणार आहे का? हा जो छोटासा प्रयोग आहे तो आपल्याला एका मोठ्या बदलाचे संकेत देतोय का? चला जरा मोठ्या दृष्टिकोनातून याकडे पाहूया. हे लक्षात घ्यायला हवं की बाणेरमधला हा जो पायलट प्रोजेक्ट आहे ना, तो फक्त एका पोलीस स्टेशनपुरता मर्यादित नाहीये. खरं तर पोलिसांच्या रोजच्या कामात आधुनिक तंत्रज्ञान आणण्याच्या दिशेने उचललेलं हे खूप महत्त्वाचं पहिलं पाऊल आहे. आणि शेवटी हाच विचार एका मोठ्या प्रश्नावर येऊन थांबतो. AI सारखं तंत्रज्ञान येत्या काळात पोलीस दलाच्या कामाची पद्धत खरंच पूर्णपणे बदलून टाकेल का? यावर नक्कीच विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे.